हाय हॅलो नमस्कार, मी स्नेहा तुमचं सगळ्यांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत करते। तर आता वाजले होते इव्हिनिंगचे 5:15चा टायमिंग झाला होता। आता मी निघाले कॉलेजमधून घरी। आज सकाळी मी गाडी आणली नव्हती, त्यामुळे मला सकाळी पण हेच सोडवायला आले होते आणि आता घ्यायला पण तेच आलेत, कारण 2 दिवस झालं पावसाची कंटिन्यू रिमझिम सुरू आहे। त्यामुळे मग गाडी तर मी आणली नव्हती। जोराचा पाऊस नाहीये पण रिमझिम आहे कंटिन्यू। तर आता आम्ही निघाले कॉलेजमधून घरी आणि हा आहे आमचा कॉलेजचा कॅम्पस। दोन्ही बाजूनी मस्त छान झाडं आहेत आणि आता पावसाळा असल्यामुळे तर मस्त छान सगळीकडे ग्रीनरी झाले। आणि यांनी येता येता राजला आमच्या दुकानामध्ये सोडलंय। आता जाताना त्याला घेऊन जायचंय आणि मग जाता जाताच आमचा गाडीतच कॉफी शॉपला जाण्याचा प्लॅन ठरला। आम्ही दोघं जणच गेलो होतो, राज दुकानामध्येच होता। तर मग आता इथं कॉफी शॉपला आलो होतो। बाकी आणखी भरपूर आहेत पण या कॉफी शॉपला मला आवडतं तिथं जायला, थोडंसं बसायला वगैरे पण व्यवस्थित आणि क्लायमेट वगैरे पण छान आहे। तर सँडविच घेतले होते, पिझ्झा घेतला होता आणि आता आम्ही तो मस्तपैकी खातो आणि नंतर कोल्ड कॉफी घेतली, ती त्यांना आवडत नाही त्यामुळे मग मी एकटीसाठीच घेतली होती। आणि हे बघा, हे आहे असं कॅफेचं, आम्ही जिथं बसलो होतो तिथलचाच एरिया तेवढा शूट केला, बाहेरचा नाही घेतला। आणि असं छान आहे थोडं बसायला वगैरे तिथं, त्यामुळे मग इथंच जातो। आणि इथं राजला खेळायला वगैरे पण सोफा वगैरे, थोडे टेडी वगैरे आहे, तो पण आल्यानंतर ना तिथं खेळत असतो छान, त्यामुळे मग आम्ही इथे येतो। तर आता आज आलंच होतं तर व्लॉग स्टार्ट केला, म्हटलं चला। आणि आता जाताना राजला पण फ्रेंच फ्राईज घेतले होते पार्सल, त्याला आवडतात आणि मग आता गावामधून त्याला घेतलाय। आता निघालोय आम्ही घरी। त्याला ॲक्च्युली शूज घ्यायचे होते, त्याच्या आधीचे शूज जे थोडेसे खराब झालेत, तर पण आता पाऊस सुरू आहे त्याच्यामुळे मग ते पण कॅन्सल केले आणि मग घरी आलो। आणि मग राजने लगेच खायला स्टार्ट केलं, खूप आवडतात फ्रेंच फ्राईज। पिप्स म्हणजे चिप्स। काय आणलंय? पिप्स। छान आहे का? इकडे बघ ना माझ्याकडं, एक एक खा। छान आहे का? अरे छान आहे का? हो हो हो, आवडलं तुला? खा। आणि आता वाजले संध्याकाळचे 8 आणि एक मामाअर्थचं पार्सल आलंय। मी पहिल्यांदाच मामाअर्थचे प्रोडक्ट्स ऑनलाईन ऑर्डर केले, म्हणजे त्याच्या ॲप्लिकेशनवरून, मामाअर्थचं जे ॲप्लिकेशन आहे त्याच्यावरून। तर तिथं ना आता बाय 1 गेट 1 फ्री सुरू होतं, तर तिथूनच घेतले ते प्रोडक्ट। आणि मला ना आधी वाटलं की बाय 1 गेट 1 फ्री ॲक्च्युली नसल, पण ॲक्च्युली खरंच त्यांनी चांगले प्रोडक्ट्स दिले, म्हणजे चांगले म्हणजे ॲक्च्युली मामाअर्थचे प्रोडक्ट तर चांगलेच येतात, पण बाय 1 गेट 1 फ्री मध्येच हे सगळे प्रोडक्ट्स आले। ह्याच्यामध्ये मी 4 प्रोडक्ट घेतले, तर मला 2चीच फक्त पे करावं लागलं, काहीतरी 650 रुपये पे केले आणि हे 4 प्रोडक्ट्स आले तेवढ्यामध्ये। तर त्याच्यामध्ये ना ही एक मामाअर्थची सनस्क्रीन घेतली आहे। आधी ही आता मी फर्स्ट टाइमच हे करणार आहे, आधी मी वेगळी घेतली वापरत होते, पण आता दूधवाले काका आले होते, तर ही सनस्क्रीन घेतली मी। आधी मी वेगळी वापरत होते, आता ही मी फर्स्ट टाइमच घेतली। आता माहित नाही याचा रिझल्ट कसा आहे ते, पण होपसो चांगलाच असेल, कारण मामाअर्थचे प्रोडक्ट सगळे चांगलेच आहेत। या आधी मी मॉइश्चरायझर त्याचं वापरलेले, खूप छान, एकदम लाईट वेट आहे, ऑइली तर बिलकुलच नाहीये, खूप छान आहे आणि कुठल्याही सीझनसाठी ते खरंच बेस्ट आहे। मी ते वापरलेलं आहे आणि आता ही सनस्क्रीन मी फर्स्ट टाइम वापरणार आहे, सो बघू त्याचा रिझल्ट कसा येतोय ते। त्यानंतर ना ही एक मामाअर्थचीच बीबी क्रीम घेतलीये। आता ही पण मी फर्स्ट टाइमच घेतली, या आधी मी रेग्युलर साठी सीसी क्रीम वापरते, ती लॅक्मेची 925 सीसी क्रीम आहे ना, तर ती मी वापरते रेग्युलर साठी। पण आता ही घेतली मी फर्स्ट टाइम, असं त्याचं पॅकिंग आहे। आणि आता बघू याचा पण रिझल्ट कसा आहे, ती मला ऍक्च्युअली रेग्युलरला त्याची सवय आहे, पण घेतली मी ट्राय करण्यासाठी। तर ही एक घेतली आणि त्यानंतर ना हे एक मामाअर्थचं काजळ घेतले। आधी मी फेसेस कॅनडाचं वापरत होते,
पण आता हे मी फर्स्ट टाइम घेतले. मला बरेच दिवसाचं हे घ्यायचं होतं, पण घेऊ घेऊ करून आता त्याला मुहूर्त लागला. आणि मला एक गोष्ट जाणवली की बाकीचे जे शॉपिंग ऍप्लिकेशन आहेत कॉस्मेटिकचे, त्यापेक्षा मामाअर्थचं जे ऍप्लिकेशन आहे ना, तिथं मामाअर्थचे प्रोडक्ट जरा कमी रेटमध्ये मिळत आहेत बाकीच्या ऍप्लिकेशन पेक्षा. सो आता मला हे पण तिथं कमी रेटमध्येच मिळाले ऍज कम्पेअर टू अदर ऍप्लिकेशन. सो हे घेतले त्याच्यामध्येच. आणि ही एक लिपस्टिक घेतलीये. याची पॅकिंग तर किती छान आहे, किती छान मस्त पॅकिंग आली याची. तर आधी आणि ना मी घेताना हा थोडा न्यूड शेड घेतलाय, थोडासा असा पिंक न्यूड मध्ये. तर माझ्याकडे आधी ना जस्ट हबच्या ज्या मिनी लिपस्टिक आहेत ना, तर त्या होत्या, पण त्यातल्या ना काही राजने ब्रेक केल्या, दोन तीन संपल्या आहे. आणि थोड्याशा रेड वगैरे ज्या आहेत थोड्या डार्क पिंक कलरच्या, तर त्या राहिल्यात. पण मला रेग्युलर साठी हा एक असा लाईट कलर हवा होता, तर मग मी हा घेतलाय. आणि ही लिपस्टिक मामाअर्थची पण मी फर्स्ट टाइमच वापरणार आहे. वापरल्यानंतर ना ह्याचा रिव्ह्यू सांगते मी तुम्हाला. आणि ह्याचा शेड घेतलेला आहे मी 08 हिबिस्कस न्यूड हा शेड घेतलाय असा. आणि आता बघू कसं येतं. तर हे जे आहेत तर असे 4 प्रोडक्ट जे आहेत तर ते मी मामाअर्थ वरून घेतले. आता ते मगाशी आले, म्हटलं मी ओपन केले होते, पण म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करते मी काय. आणि ना त्यांच्या ऍप्लिकेशन वरती मामाअर्थचं जे ऍप्लिकेशन आहे तिथं आपण रजिस्ट्रेशन केलं त्याच्यावरती, आणि आपला व्हॉट्सअपचा नंबर जर तिथं रजिस्टर केला ना, की त्यांच्या जर काही अशा ऑफर असतील बाय 1 गेट 1 फ्री, तर व्हॉट्सअपला आपल्याला मेसेज येतो. आणि मग तिथून कळतं की ऑफर आहे म्हणून, किती तासांपर्यंत आहे वगैरे काय सगळं कळतं. मला पण तिथूनच कळलं, मला आधी नव्हतं माहिती. आणि मग मी हे घेतलं. आणि आता सांगितल्याप्रमाणे मी की बाकीच्या ऍप्लिकेशन पेक्षा मला मामाअर्थच्याच ऍप्लिकेशनवरती हे जे प्रोडक्ट्स आहेत ह्याची प्राइस कमी वाटली. कारण बाकीचे ऍप्लिकेशन हे त्यांच्याकडनंच घेत असतील तर तिथं प्राइस जास्त येते. आणि अशा स्टोअरमध्ये पण मामाअर्थचे प्रोडक्ट MRP वरती खूप महाग आहेत. सो मला इथं जरा चांगले वाटले, खरंच जेन्युइनली चांगले वाटले. तर मग मी तिथून घेतले. आणि प्लस मला हे ऑफरमध्ये मिळाले, कारण 650 रुपयांमध्ये मला हे 4 प्रोडक्ट्स आले. सो चांगलेच आले ना. तर आणि आता ह्याची MRP जी आहे, तर ही काजळ जी आहे तर ह्याची MRP दिलेली 299. त्यानंतर ही बीबी क्रीम आहे, याची MRP आहे 329. लिपस्टिकची MRP आहे 399. आणि सनस्क्रीनची MRP आहे 349. सो हे त्याच्यापेक्षाही 650 रुपयाला एवढे हे प्रोडक्ट चांगले आले. मला ह्याचा ऍड्रेस जो आहे तर तो त्यांच्या वेबसाईटवरती मी रजिस्टर केल्यानंतर मला व्हॉट्सअपला नोटिफिकेशन आलं. आणि त्यांचाच कुपन कोड पण तिथे वरती दिलेला असतो. जरी ऑफर असेल तर कुठला कुपन कोड वापरायचा, तिथे फक्त अप्लाय करायचं, हा कुपन लगेच लागू होतो आणि लगेच ते ऑफरमध्ये होऊन जातं. सो हे घेतलेत मी 3, ते तुमच्यासोबत शेअर केले. आणि केले त्याचा व्हिडिओ पण मी आता इथंच एंड करते. आणि जे अजून चॅनलवरती नवीन आहेत, मला पहिल्यांदाच बघतायत, अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नाही तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया उद्या अशाच एका आणखी छान नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.